आज आपण बघणार आहे लहान मुलांच्या आवडीचे कुरकुरीत असे कुरमुरा लाडू। हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 साहित्यांची आवश्यकता आहे आणि झटपट हे लाडू बनवून तयार होतात। लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। या वाटीने तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता। आता हे मुरमुरे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती, म्हणजे ते मस्त कुरकुरीत होतील। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मुरमुरे काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये। आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतला आहे आणि 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आपल्याला। 3 वाटी मुरमुऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। गूळ मस्त छान वितळलेला आहे आणि आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। आता आपण हा पाक चेक करून बघूया। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये आपण हा पाक टाकून बघूया 2-3 थेंब आणि चेक करूया। हे बघा, या पद्धतीने आपला पाक पाण्यामध्ये विरघळला नाही, म्हणजे आपला पाक बनवून तयार झालेला आहे। मस्त जेलीसारखा पाक तयार झालेला आहे। जास्त पाक शिजवू नका। या पद्धतीचा पाक तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मुरमुरे टाकून घ्यायचे आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे पाकामध्ये। ही प्रोसेस आपल्याला अगदी झटपट करायची आहे, म्हणजे पाक सगळ्या मुरमुऱ्यांना एकसारखा लागेल। आपल्याला पाक खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचप्रमाणे जेलीसारखी गोडी होईपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे। जास्त पाक जर शिजला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्त पाक शिजवून घेऊ नका। हे बघा, या पद्धतीने मी मस्त पाक आणि मुरमुरे एकत्र छान मिक्स करून घेतलेले आहेत। एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला हे लाडू गरम गरम असतानाच बांधून घ्यायचे आहे। जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे मिश्रण। थंड झाल्यामुळे मिश्रण ड्राय होते आणि आपले लाडू बांधता येत नाही। मग आता मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि लाडू गरम गरम असतानाच असे बांधून घ्यायचे आहे। हव्या त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे लाडू बांधून घ्या। हे बघा, या पद्धतीने किती सहजपणे आपले लाडू वळल्या जात आहेत। खूप छान मस्त गोल गरगरीत लाडू बनत आहेत। त्या पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत। अजिबात चिकट झालेले नाही आहेत, खूप मस्त कुरकुरीत झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।